नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अंजलीची डिलिव्हरी होते. तर आता डॉक्टर खूप काही बोलतात, कारण आता अंजलीची अवस्था अशी काशी झाली होती. यांचं नशीब चांगलं म्हणून त्यांना आणि त्यांच्या बाळाला काही धोका झालेला नाही. त्यानंतर मात्र आता सगळेजण ऐकून घेतात. अर्णव आता ताईला म्हणतो की प्लीज ताई, मी तुला रिक्वेस्ट करतो की तू घरी परत चल. तरी सुद्धा अंजलीचा काही तोऱ्यापणा गेलेला नसतो. अंजली म्हणते की यांना विचारल्याशिवाय मी कुठेही नाही जाऊ शकत. नंतर आता इकडे रिया मात्र ही आता ह्या राकेशला म्हणत असते की सर्वेश, अरे मी तुझ्यासोबत आता माझं पुढचं आयुष्य घालवण्याचं स्वप्न बघणार आहे. आणि तेवढ्यात मात्र राकेशला हे ऐकून धक्काच बसतो. त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीला गोळ्या वगैरे देत असतो आणि जबरदस्तीने तो तिला गोळ्या घ्यायला सांगतो. ईश्वरी घाबरत असते. ईश्वरी म्हणते की सर, माझं तोंड कडू पडलेलं आहे. अर्णव म्हणतो की काही झालं तरी गोळ्या घ्यावेच लागतील. ईश्वरी तोंड वाकडं करत असते. अर्णव म्हणतो की मी तुझ्यासाठी काहीतरी गोड. आणि तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव दोघंही बरोबरच उठतात आणि दोघांची धडक होते आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरी अर्णवच्या मिठीत असते आणि आता ती अर्णवला विचारते की सर, तुम्ही गोड कसं करणार आहात. तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या खूपच जवळ आहेत आणि एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.